बदलत्या परिस्थितीत स्त्रीनं आपलं आयुष्य घडवावं, अन्याय अत्याचाराच्या विरोधात पेटून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा सातभाई यांनी केलंय. महिला दिनी भाऊसाहेब नगर येथील गीताई वाघ कन्या विद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. के वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतला वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास मुख्याध्यापिका उज्ज्वला तासकर, लंकाबाई मत्सागर, प्राचार्य यशवंत ढगे, गुरुकुलच्या अधीक्षिका उषा पोरस्ते उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून गीताई वाघ कन्या विद्यालयात प्रगती इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या संचालिका अर्थात कवयित्री डॉक्टर शोभा सातभाई यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर राजमाता जिजाऊ आणि स्वर्गीय गीताई वाघ यांच्या प्रतिमेचं पूजन झालं. आयोजकांच्या वतीनं पाहुण्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर विद्यार्थिनींनी पथनाट्य, नृत्य या माध्यमातून महिला या विषयावर प्रबोधनात्मक जागृती केली. यानंतर डॉक्टर शोभा सातभाई यांनी भारतीय संस्कृतीला आयाम देण्याचं महत् कार्य महिलांनी केलं असून राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, झाशीची राणी यांचा आदर्श बाळगून स्वतःला सिद्ध करावं असं आवाहन केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या मातीला दोनदा, एक नव्हे तर दोन आपल्याला छत्रपती ज्यांनी बहाल केले अशा जिजाऊ, छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र स्थापिले आणि संभाजींनी त्याचा आता नवीनच चित्रपट छावा आला. बघितल्यावर पुन्हा एकदा किती डोळ्यातनं टपकन पाणी येतं की संभाजींनी आपल्या मातीसाठी, महाराष्ट्रासाठी काय केलं. म्हणजे ती पुनरावृत्ती पुन्हा एकदा चित्रपट बघितल्यानंतर होते. आणि तसंच पुन्हा एकदा म्हणेल की मी जिजाऊंनी हे दोन छत्रपती आपल्याला दिले, त्या राष्ट्रमाता जिजाऊ. दुसरं, ज्यांनी शिक्षणाची दालनं आपल्यासाठी उघडी करून दिली. नाहीतर तुम्ही, मी तुमच्या समोर आज वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ, ते साहित्यिका, हा प्रवास इतका सोपा नव्हता. कारण त्या काळात शिक्षण कोणी घेऊनच देत नव्हतं स्त्रियांना. अशा तटस्थ परिस्थितीत परिश्रम घेऊन त्यांनी जे काही आपल्या शिक्षणाच्या दालनं उघडं करून आपल्याला इथे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिल्या अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. नंतर डॉक्टर आंबेडकरांना अतिशय खंबीरपणे साथ देणाऱ्या, म्हणजे घरी कितीही अडचणी येऊ ती घराची धुरा त्यांनी त्यांच्यापर्यंत झळ पोहोचून दिली नाही अशा रमाई. एका यशस्वी माणसामागे स्त्रीचा हात असतो तेव्हाच तो माणूस यशस्वी होऊ शकतो असं उदाहरण आपल्या समोर रमाईंचं आहे. त्याबरोबरच घरामध्ये पुरुष नाही कोणताच, पतीही वारलेला, मुलगाही वारलेला आणि नवराही. अशा परिस्थितीत जर साम्राज्य पाहायचं असेल तर एखाद्या स्त्रीने काय करावं? मुळमुळ रडत बसावं का? नाही, तर असं धीराची जी व्यक्ती होती, स्त्री होती त्या काळी, त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर. अहिल्याबाईंनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि आपल्या बुद्धिमत्तेबरोबरच आपल्या युक्तीने कशा प्रकारे राघोबांना म्हणजे शत्रुत्वाला हरवून आणि पुढे आपल्या साम्राज्याला वाचवलं याचं उदाहरण आहे अहिल्याबाई होळकर. एक व्यक्ती मी विसरणार नाही सांगायला की जी व्यक्ती तिने त्या काळी महिलांना होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला. त्या काळी एवढे अत्याचार होते की म्हणजे आता जर आपण विचार केला की त्या महिला जगतच कशा होत्या, बारीक बारीक गोष्टी आपण बघितल्या तर खूप सहनशीलता त्यांच्या अंगी होती आणि आवाजही उठवायचा नाही, म्हणजे वरतून बोलायचंही, म्हणजे मारून भुक्याचा मार खायचा, तशी काही गोष्ट त्यांची होती. आणि अशा परिस्थितीत मात्र तरी एक निडर स्त्री होती. त्या स्त्रीने स्त्रियांच्या आवाजाविरुद्ध, त्यांच्या बंडांविरुद्ध आवाज उठवला. पुस्तक लिहिलं, स्त्री पुरुष तुलना, हे पुस्तक प्रसिद्ध झालं, परंतु ते नंतर पुन्हा गायब झालं. तरी ती स्त्री हतबल नाही झाली. तिने न्यायालयापर्यंत तक्रार नेऊन स्त्रियांना त्या काळी लढा देण्यासाठी त्यांच्या विरुद्ध बंड सुरू केले. अशी पहिली लेखिका, पत्रकार स्त्री होती ताराबाई शिंदे. तर यांची नाव पण तसं नाही. अजूनही देशामध्ये 100% ती सुजाता आलेली नाहीये. अजूनही पुरुष वर्ग असेल किंवा असेही काही लढत आहे की अशिक्षित आहे की त्यांना म्हणजे आपल्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणीच घेत नाही. मुलींना स्वतःची घ्यायची, म्हणून तुम्ही स्वतः त्यासाठी प्रगत करायचं आहे. तर त्यातील आपल्या भारत ह्या काळात सुद्धा भारतामध्ये ज्या महिला शिकल्या, म्हणजे आपली पहिल्या पदावर होत्या इंदिरा गांधी होत्या, पहिल्या पंतप्रधान, राष्ट्रपती, सगळीकडे महिलाच होत्या. आकाशी उंच झेप घेणाऱ्या महिलाच होत्या. म्हणजे असं एक कुटुंब, म्हणजे जबाबदार एक कुटुंब आहे, एक घर आहे आणि त्या घरातील मुली शिकलेल्या. म्हणून प्रत्येक मुलीने शिकायचं, शिकण्याचा ध्यास द्यायचा. एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब आणि कुटुंबाने पर्यायाने देशाचा विकास होतो. म्हणून ज्या मुली, जे चित्र बदलते आता, ते चित्र बदललं, परंतु असं समजू नका 100% नाही बदललेलं. आकाशी झेप घेणाऱ्या मुली किंवा जी चूल मूल सांभाळणारी जपणारी स्त्री आता ती घराबाहेर पडते आहे. 4 भिंतींच्या आत राहता ती तिचं स्वतःचं
केले आहे. इतकं सुंदर तुमचं काम करून मी त्याच्याविषयी जास्त काही बोलत जात नाही. तुम्ही सगळं लिहिलेलं त्याच्यावर अभ्यास करत आहात. तर मला एवढंच म्हणायचं की महिलाच होत्या त्या, परंतु त्यांना जे पाठबळ मिळत होतं त्यांच्या घरात मिळत होतं. तसं 100% जर करायचं असेल तर आपलं घर सुशिक्षित करण्यासाठी महिलांनी मुलींनी शिकायचं, खूप पुढे जायचं, तरच आपलं घर कुटुंब सुशिक्षित होईल. आणि एक कुटुंब झालं तर असे हजारो लाखो घर संपूर्ण देश आपला सुशिक्षित होईल. तेव्हाच पुढे 100% आपण ही झेप घेतली असं समजू. बदलत्या काळात जग कितीही पुढे गेलं असलं तरी जगाची महिलांकडे पाहण्याची दृष्टी बदलली नाहीये. त्यासाठी संघर्ष करणं हाच एकमेव पर्याय असून तरच जगाच्या इतिहासात नोंद होईल असं मत डॉक्टर शोभा सातभाई यांनी व्यक्त केलं. मी सांगते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला प्रेरणासाठी एक कविता आहे माझ्या पुस्तकातली, चल पुरी चल नावाची. मी पूर्वी एकदा ऐकवली आहे, तर ती तुमच्यासमोर पुन्हा एकदा सादर करते. कारण तुम्हाला काय अडथळे येणार, असुरक्षिततेची भावना, ही तुम्ही काय करायची, तुम्ही स्वतःच दूर करायची. एवढं मोठं व्हायचंय. चल पोरी चल, कवितेचं नाव आहे चल पोरी चल. चल पोरी चल, पाऊल टाक जरा जपून. अगं तू शिक, पण पाऊल कसं टाक, जरा जपून. चल पोरी चल, पाऊल टाक जरा जपून. शिकून सावरून हो मोठी हो, नाहीतर वेळ जाईल निघून. अगं चल पोरी चल, पाऊल टाक जरा जपून. शिकून सावरून मोठी हो, नाहीतर वेळ जाईल निघून. अगं लढ अशी तू हो मर्दानी, अगं लढ अशी तू हो मर्दानी, हो झाशीची राणी. शिकून हो मोठी अनघड स्त्री जन्माची कहाणी. अगं बघ आता कसे नराधम असतात, बाहेर पाऊल पडलं तरी आपण ऐकतो आहे कसे मुलींना त्रास देणारे लोक आहे या जगात. तुला शिकायचं आहे, परंतु शिकण्याबरोबरच तुला झाशीची राणीही व्हायचं आहे. हे फक्त महिला दिनाच्या दिवशी नाही बोलायचं. मर्दानी बघ, आपण प्रत्यक्ष ते काय करायचं, आपल्या ह्याच्यात आणायचं, अनुकरणात आणायचं. कोणी त्रास देईल त्याला एक हात दिला तर 2 हात द्यायचं. कुणाला, त्रास देणाऱ्या व्यक्तींना. म्हणजे आपण जेव्हा जीवनात मोठे होऊ, आपल्याला संकट येईल, त्यासाठीही नुसतं मुळू रडणारं राहायचं नाही, तर काय व्हायचं, झाशीची राणी. भिवून समाजाच्या रूढींना आता तू मागे सरू नकोस. बघ मुली, अगं भिवून समाजाच्या रूढींना मागे तू सरू नकोस. अडवले जर कोणी तुला तर घाबरून मात्र जाऊ नकोस. अडवले जर कोणी तुला तर घाबरून मात्र जाऊ नकोस. निर्भय होऊन दे तू शिकण्यासाठी या जगाशी लढा. अगं निर्भय हो, आणि तुला शिकायचंच आहे ना, तर ठामपणे सांग तुझ्या घरी दारी समाजात तुझ्या नातेवाईकांना, मला शिकायचं आहे, शिक्षण घ्यायचं आहे, त्यासाठी मात्र तुला लढा द्यावा लागेल. आणि जीवनात एवढं करण्यासाठी तू संघर्ष कर. एवढा तर संघर्ष कर. आहिल्याबाईंनी, झाशीच्या राणीने. या प्रसंगी डॉक्टर शोभा सातभाई यांनी प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून मुलींशी हितगुज केलं. तसेच मुलींना सुविचारांची पुस्तकं भेट दिली. या प्रसंगी तनुजा मोगरे यांनी प्रास्ताविक केलं, तर शैलजा खोटकर यांनी महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून दिला. तनुजा गोपाळ यांनी आभार मानले. मनोहर गायकवाडसह किशोर बस्ते, दिशा न्यूज, निफाड.